हाचीने माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे घर रिगे झाले पट्टराणी गडे वरिले सावळे परब्रह्म बडियाचा अंग संग झाला आता नाही भय चिंता तुका म्हणे घर रिगे झाले पट्टराणी बडे वरिले सावळे परब्रह्म समचरण सरोजम सांद्रनीलाबुधभं जगननीत पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलासं विठ्ठलं चिन्तयामि गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्य जगद्व्यापिनी विना पुस्तक धारिणी मभेदं जाड्यं दकारा पहा अस्ते स्फाटिक मालिका मिदतिं पद्मासने संस्थितं वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदा नीलम्बुज श्यामलकोमलङ्गं सीता समरोपितवामभागं पानुमासाहितशारुचापं नमामि रामं रघुवंशनाथ ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणी नामदेवं च दयामूर्तनाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहु क्षेत्रनिवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तर चतुष्टकं नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपानदेव मुक्ताबाई बैसले शेजारी गोविंदाचे घर निघे झाले पट्टराणी बडे वरिले सावळे परब्रह्म विठ्ठल भूतलावर जन्माला आलेले जड जीवांच्या उद्धाराकरिता आपला देह अखंड झिजवणारे वितराग संपन्न पंचम वेद निर्माते महाराष्ट्र भूषण ज्यांच्या अमृतवाणीला आज वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने
सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा प्राप्त झाली असून देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत असणारे श्रीमंत जगद्गुरु ज्ञानेश्वरी साधू तुकोबाराय महाराज यांचा 3 चरणाचा गाथेतला आणि विराणी भाव प्रसंगातील अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय. विठ्ठल वारकरी संप्रदाय, हा वारकरी संप्रदाय आहे. यात तुमचा माझा जन्म. मुंगसेकर मंडळी, तुम्ही हा सप्ताह करत आहात ना, खरंच कौतुक करावं वाटतं. आपण लहानाची लेकरं नाहीत, फार मोठ्याची लेकरं आहोत. या मोठ्याच्या घरात आपला जन्म झालाय. किती मोठ्याची महिला मंडळ. आज 1 ग्रॅम सोन्याचा भाव किती हो? बोला बोला. 1 ग्रॅम सोन्याचा भाव किती? 15,000. बरोबर आहे ना? 10 ग्रॅमचा 1.5 लाख. बरोबर आहे का नाही? हा म्हणजे आसपास 1.60 आसपास. बरोबर आहे का नाही? माझ्या ताईनो, 1 ग्रॅम सोन्याची किंमत आज 15,000 आहे. आपण लहानाची लेकरं नाही, मोठ्याची लेकरं आहोत. परमार्थिक माणसाला लवकर कळेल आपण किती मोठ्याची लेकरं आहोत, किती मोठ्याची लेकरं आहोत. ऐका, ज्याच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे त्याचे आपण लेकरं आहोत. गयाची सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा त्याचे लेकरं आहोत आपण. लहानाच्या घरात तुमचा माझा जन्म नाही मायबाप. मी सांगत असताना एक वाक्य आवर्जून सांगते. हा वारकरी संप्रदाय फार मोठा. किती मोठा? आज कीर्तना करता पाहिलं तर तरुण वर्गाचं भलं मोठं प्रमाणे दिसतं. जगाचा अभ्यास केला ताईसाहेब तर जगाच्या अभ्यासानुसार दरवर्षी नवीन पिक्चर येत राहतो. त्या पिक्चर मधले गाणे आपण आवडीने ऐकतो. जरा लक्षपूर्वक ऐका. त्या पिक्चर मधले गाणे आपण आवडीने ऐकतो. एखादं गाणं आवडलं, मनाला भावलं की आपण 1 महिना ऐकतो. जास्त आवडलं तर 2 महिना ऐकतो. बरोबर आहे का नाही? अति आवडलं तर 3 महिना ऐकतो. बरोबर आहे ना? हो. पण 4थ्या महिन्याला ते गाणं ऐकायची इच्छा होत नाही. ऐका मुंगसेकर, एखादं गाणं आवडलं ते 1 महिना ऐकतो आपण, 2 महिना ऐकतो, 3 महिना ऐकतो, पण 4थ्या महिन्याला ते गाणं ऐकायची इच्छा होत नाही. हा वारकरी संप्रदाय एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे की आज 750 वर्ष झाली तरी ज्ञानोबारायांचा हरिपाठ या नरदेहाला बसल्या जागी डोलवतो. ही वारकरी संप्रदायाची क्रांती, ही क्रांती वारकरी संप्रदायाची. कीर्तन करावं नामदेव महाराजांनी. माझ्या चोखोबारायला, माझ्या कानोपात्र आईला कीर्तन ऐकण्याकरता जागा नव्हती हो मंदिरात. माझ्या ज्ञानोबारायांनी सांगितलं, नामदेवा जिथे सगळ्यांना येता येईल ना तिथे आपण कीर्तन करू. ऐका, वाळवंटामध्ये नामदेवरायांनी कीर्तन करावं. जनाबाईने ज्ञानोबारायांना म्हणावं, ज्ञानोबा आता चाल म्हणा, अभंग म्हणा, गोड प्रमाणे बघा. नामदेव कीर्तन करी ऐका माझ्या ताईनो, सगळ्यांना जवळ घेऊन, सगळ्यांना एकत्रित करून चोखोबारायांचं तो गोड म्हणणं आहे, खटनट ह्यावे शुद्ध होऊन
या रे लहान थोर याती भलत्या नारी नर प्रत्येकाला अधिकार या वारकरी संप्रदायामध्ये आहे. सकळ अंशी येते न पाहिला थोडा विचार करायचा. पैसे लागतात ना त्याला, बरोबर आहे का नाही? 1500तून कापले गेल्यावर बरोबर आहे का नाही? अशा हळून नका टाळी. पटलं तर वाजवायची, त्याला पेमेंट करावं लागतं, बरोबर आहे का नाही? बरं तुम्ही काय टेन्शन मध्ये बसलात का? आता 15 मिनिटापासून बोलू लागले महाराज वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय, तुम्ही लक्षच देत नाही. आल्यापासून मस्त टिक 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 माझ्याकडे बघा. असं करू नका. आपण कुठे कमी आहेत का आज महिला मंडळ? बोला बोला नाही, बरोबर आहे का नाही? आज डॉक्टर कोण आहे? महिला, बरोबर आहे का नाही? डॉक्टर कोण आहे? महिला. वकील कोण आहे? जरा जोरात बोला, मला ऐकायला प्रॉब्लेम आहे. वकील कोण आहे? इंजिनियर कोण आहे? IPS कोण आहे? PSI कोण आहे? कलेक्टर कोण आहे? उपमुख्यमंत्री कोण आहे? राष्ट्रपती कोण आहे? कीर्तनकार कोण आहे? आणि एका घराचं 2 घर करणारी कोण आहे? प्रवास. पटलं बाबा. महाराज 15 मिनिटापासून बोलते त्यांच्याशी. दादा स्वर्गेत चला. 15 मिनिटापासून बोलते त्यांच्याशी, त्यांचा आवाजही निघत नाही. असं करू नका. महिला मंडळ फ्रेश बसा, बरोबर आहे का नाही? तुम्हाला काही चिंता आहे का? हा, काही काळजी? मला माहिती आहे तुम्हाला कोणती चिंता. बोलू का? बोलायचं का? हा, सांगना देवी माझ्या भावाला 15 शनया लेखात. बरोबर आहे ना? ही चिंता आहे महाराज तुम्हाला. काही चिंता करू नका. मला शिंदे साहेबाचा फोन आलाय, उद्या टाकतो म्हणे सगळ्यांचे पैसे. आहे का नाही? हो. खरं सांगू महाराज, हा वारकरी संप्रदाय याची धुरा सांभाळून तुम्ही हा सप्ताह करत आहात. माझं म्हणणं असेल, इथे सेवा करणाऱ्या प्रत्येक माणसाला, इथे भजन करणाऱ्या प्रत्येक माणसाला, इथे नामचिंतन करणाऱ्या प्रत्येक माणसाला माझं म्हणणं असेल, दादा धर्माच्या मंडपाखाली केलेलं कष्ट वायाला जात नाही. सगळे ग्रंथ उघडा, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, त्यातला जर का सार पाहिला तर त्यातला सार असा असतो की या जगाच्या पाठीवर तुळशीला घातलेलं पाणी. ऐकताय तुम्ही? तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, सप्ताह करता दिलेली देणगी, धर्माच्या कामाला केलेली मदत, माई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून वाजवलेली टाळी आयुष्यात कधीच वायाला जात होय वार्तकांची होडी. महाराज आला तिथपर्यंत भगवंताचं भजन अंतःकरणापासून करा. ज्याला ज्ञान पाहिजे ना त्यानं अभ्यास करावा, ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा, ज्याला शरीर चांगलं पाहिजे त्याने व्यायाम करावा, ज्याला पैसा पाहिजे त्याने उद्योग धंदा करावा, आणि ज्याला जीवनात समाधान पाहिजे ना त्याने कीर्तनात टाळी वाजवली पाहिजे. ही ताकद आहे भजनाची. आणि सांगू तुम्हाला, करत राहो मेहनत, धर्माच्या मंडपाखाली केली पाहिजे मेहनत. जी व्यक्ती सप्ताह करते, सप्ताह कमिटीला माझं म्हणणं असेल, सप्ताहाला सहकार्य करणाऱ्या मंडळीला माझं म्हणणं असेल, अरे मेहनत करने वालों से गलतियां होती है. लक्षपूर्वक ऐका. मेहनत करने वालों से गलतियां होती है, मेहनत करने वालों से गलतियां होती है, निकम्मों की जिंदगी गलतियां खोजने में बीत जाती है.
ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जायचं, बरोबर आहे का नाही? धर्माचं काम आहे, मदत केली पाहिजे. एक बोलू तुम्हाला, जो व्यक्ती चांगलं काम करतो ना त्याला ह्या गोष्टीला सामोरे जावं लागतं. बघा, धर्माचं काम करतोय, देवाचं काम करतोय, त्याला हा समाज हे लोक नाव ठेवणार आहे. माझं वाक्य घरी न्या, तुम्ही चांगलं काम करत राहा, लोक नाव ठेवतील. ऐका, तुम्ही धर्माचं चांगलं काम करत राहा, लोक नाव ठेवतील. तुम्ही जेवढं चांगलं काम करणार तेवढे लोक तुमचा पाय खेचण्याचा प्रयत्न करतील. पण एक वाक्य बोलेल, तुम्ही कष्ट करत राहिले, मेहनत करत राहिले, देवाचं नाव घेत राहिले ना, तर पाय खेचणारे लोक सुद्धा एक ना एक दिवस तुमचा सहारा बनून तुमच्या पाठीमागे उभे राहतील. हो, या जगाचा नियम आहे. जो चांगला वागतो, देवा धर्माचं काम करतो, त्याला हा समाज 2 बक्षीस देतो. 1 निंदा आणि 2 विरोध. जो चांगला आहे त्याला त्रास आहे. मुंगसेकर मंडळी, तुम्हाला पेट कोणती आहे? मालेगाव, बरोबर आहे का नाही? हो. असं सगळं बचत गट तालुक्याला त्या ठिकाणी बाजाराला गेलं. बाजाराला गेल्यानंतर तुम्ही बाजारातून खिळे विकत आणले. वाकडे खिळे आणतात, बोला कशा आणतात? सरळ का आणतात? तुम्हाला माहिती आहे, जो वाकडा आहे त्याला कोण ठोकत नाही, पण जो सरळ आहे त्याला ठोकल्याशिवाय राहत. मग चांगला आहे त्याला त्रास आहे, वाईटाला त्रास नाही. आपला विषय चाललेला, गोपिकांना देव भेटला, पण थोड्या वेळाकरता अहंकार झाला, देव दुरावला. अहंकार ज्या ठिकाणी त्या ठिकाणी देव राहत नाही, त्याला आवडत नाही. बघा, भगवंत थोड्या वेळाकरता दूर गेले, मग त्या गोपिकांची जी अवस्था झाली ती विरहिणी. ज्ञानोबरे गोड वर्णन करतात. साधकांनो, माझ्या ज्ञानोबऱ्यांची ज्ञानेश्वरी उघडली ना, तर ज्ञानोबऱ्यांचा एक एक शब्द म्हणजे 100 मन सोनं आहे. मोत्याचा पाऊस आहे महाराज. तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण करणारी माणसं आहात, खरंच तुम्हाला भाग्यवान म्हणावं लागेल. एक म्हणे, महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं? त्याला म्हटलं, दादा जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं. मग हे कीर्तन किती दिवस ऐकायचं? त्याला म्हटलं, दादा जोपर्यंत संपूर्ण अंग हरिरूप होत नाही तोपर्यंत कीर्तन.
आपला विषय चाललेला. देव भेटला पण त्याच्यापासून दुरावला त्या विरहिणी. ज्ञानोबा गोड वर्णन करतात. कृष्ण वेधिले विरहिणी बोले, चंद्रमा करीतो उभा रागे माये, नलवा चंदन अंगीन घाला व्यंजन वारा, हरी विना शून्य शेजारोगे माये, माझ्या जीवीचे तुम्ही काऊने ना. हे ज्ञानोबांची विरहिणी. पहिला शब्द होता विरहिणी, दुसरा शब्द आहे विहरणी. विहरणी शब्दाचा अर्थ आहे भगवंत भेटला, नित्य हरीची या समागमे बाई, न देखिले ते सुख भोगू पाही, किंवा होते बहुता दिवसार्थ वागविले. आज अकस्मात पुढे देऊ आले, दृष्टी श्री हरीची देखिले पाऊले, घेतले जन्म माझे सार्थक त्याचे झाले हो, धन्य ही आनंदाची सापडली वेळ. विहरणी. आणि आजचा अभंग जो आहे, ज्या अभंगावर आपण या ठिकाणी बोलत आहोत, तो अभंग आहे विराणी भाव प्रसंगातला. मग विराणी म्हणजे काय? विराणी शब्दाचा अर्थ आहे वीर राणी, वैभवाची राणी, वैभव संपन्नतेची राणी. तुकोबाराय महाराज म्हणतात आम्ही वीर राणी झालो. कशाच्या आधारावर? लहानाचे दास नाही झालो ना, मोठ्याचे दास झालो. बरं तुम्ही कोणाचे दास? त्या ठिकाणी संत वर्णन करतात. आम्ही दैवाचे दैवाचे भजन सोडणार नाही हा नियम आम्ही आमच्या आयुष्यात लावून घेतला अभंगाच्या पहिल्या हातीने माता
एकीकडे ओंकार जगताप, एकीकडे कैलास पवार, बरोबर आहे का नाही? हो मला जोरदार टाळी वाजवायची. गोड गायन म्हणत नाही केलं. त्याचबरोबर मला वाटतं आमच्या भरत अण्णासारखे टाळी वाजवा जोरदार. आणि ही गोष्ट या ठिकाणी जे गायन करतात, वादन करतात, एवढं सोपं नाही महाराज. आता हे पखवाज वाजवतात, तुम्हाला वाटतं एवढं सोपं आहे? पखवाजावर थाप पडली का तुमची पावलं त्या ठिकाणी कीर्तनाच्या दिशेने येतात. पण हे शिकण्याकरता डॉक्टर साहेब आळंदी या क्षेत्रामध्ये राहून सकाळी 4 वाजता उठून अगोदर हा पखवाज माझ्या इंद्रायणी मातेला ऐकावा लागतो, तेव्हा तुमच्यापर्यंत. आणि इकडे गायन करणं म्हणजे 6 लागायला वर्ष जातो. 6 लागायला केवढं गुण गायन केलं महाराजांनी. एक बोलू तुम्हाला, तुकोबाराय महाराज म्हणतात, हाची नेमात न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. जी गोष्ट तुम्हाला करत असताना आनंद होतो ना, ती गोष्ट सोडू नये. मंडळी, सप्ताह करणाऱ्या मंडळीला माझी विनंती असेल, सप्ताह करून जर तुमचं अंतःकरण म्हणत असेल की हा सप्ताह असाच केला पाहिजे, असंच भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, तर तुम्ही या सप्ताहाला म्हटलं पाहिजे, हाची नेमात न फिरे माघारी. कीर्तनाला येत आहे महिला मंडळ, घरातले सगळे काम उरकून तुम्ही 2 तास देवा करतात येत आहे. कीर्तन ऐकून जर तुमच्या मनाला समाधान प्राप्त होत असेल तर तुम्ही या कीर्तनाला म्हटलं पाहिजे, हा चिन्ह माता न फिरे माघारी. महाराजची गोड वाजवतात, इकडे महाराजची गायन करतात, इकडे माझे पती हरिभक्त ऋषिकेश महाराजही गायन करतात. गायन करून वादन करून त्यांच्या अंतःकरणाला समाधान प्राप्त होत असेल तर त्यांनी सुद्धा या गोष्टीला म्हटलं पाहिजे, हा चिन्ह माता न फिरे माघारी. महाराष्ट्र नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो आणि बाहेर फिरत असताना जर ही नारदाची गादी, हे कीर्तन क्षेत्र आम्हाला नाव प्राप्त करून देत असेल, आमची प्रगती करत असेल, आम्हाला लोकांशी कनेक्ट करत असेल, तर आम्ही सुद्धा या नारदाच्या गादीला म्हटलं पाहिजे, हा चिन्ह माता न फिरे माघारी. चांगलं काम करताना कसली वाटली पाहिजे हो लाज. आज कीर्तना करता तरुण वर्गाचं भलं मोठ्या प्रमाणे राजा हो, कष्टाची आणि परमार्थाची वाटू देऊ नका लाज. कष्टाची आणि परमार्थाची वाटू देऊ नका लाज. अरे धंद्याला चढवा तुम्ही नीतीचा साज, असा संकल्प धर्माच्या मंडपात करा तुम्ही आज, मग तुम्हीच व्हाल पुढे छत्रपती शिवाजी महाराज. चांगल्या कामाला लाज नसली पाहिजे, गरिबीला लाज नसली पाहिजे, श्रीमंतीला मान नसला पाहिजे. या जगाच्या पाठीवर अनेक लोक जन्माला आले, पण ज्यांचे पाय जमिनीवर राहील त्या वारकरी संप्रदायात जीवन जगणाऱ्या लोकांना डोक्यावरही घेतलंय लोकांनी, आणि त्या शीर्ती मागे सुद्धा टाकलेलं आहे, खाली सुद्धा टाकलेलं आहे. एकदा हाताने पायाला प्रश्न केला, अरे राजा, सगळं काम मी करतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, तरी लोक तुझा त्या ठिकाणी नमस्कार का करतात, तुझ्याकडे का झुकतात? पायाने गोड उत्तर दिलं, राजा, लोकांनी नमस्कार करावा, लोकांनी पायावर झुकावं, याच्याकरता आपण जमिनीवर असावं लागतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, हा चिन्ह माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. तुकोबारायांचं आयुष्य पाहिलं ना, माझ्या समोर बसलेली मंडळी सुज्ञ, तुकोबारायांच्या आयुष्यात सुख सोडून दुसरं काहीच नाही. आपण जे भोगतो त्या गोष्टी नाहीत, आपल्याकडे सगळ्या गोष्टी, अन्न वस्त्र निवारा सगळ्या गोष्टी आपल्याकडे, त्यांच्याकडे ते नव्हत्या बघा, पण तरी सुद्धा ते समाधानी होते. तुकोबारायला झोपायला सुद्धा सुख होतं, सुखाच्या शेजारी ओढेन. बरं, झोपे तर उठल्यावर महिला मंडळ पाणी कोणतं, तुकोबाराय सुद्धा सुखाचे. वर अलंकार घालून झाले, कपडे घालून झाले, महिला मंडळ खातात काय? तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. बरं, आनंदाचे लाडू खाऊन झाल्यावर तुम्हाला ढेकर कोणते येतात? त्याची येतात ती ढेकर आनंदाचे. म्हणजे उठल्यापासून ढेकरापर्यंत आनंद तुकोबारायच्या आयुष्यात. का तर भगवंताचं नामचिंतन. बघा, चिंतन केल्याने फार फळ भेटतं. चिंतने सरे तो धन्य धन्य चिंतनाने काळ चांगला सरत असतो आणि माणसाला वाटतं की माणसाने परमार्थ करावा, तर या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. सकळ मंगळाचे भगवंताचं भजन माणसाने करावं. जर एवढी ताकद त्याच्यात आहे तर आपण सुद्धा भजन केलं पाहिजे. बरं, जास्त वेळ नाही, क्षणभर जरी तुम्ही आलात आणि अंतःकरणापासून भगवंताची सेवा केली, अहो आपण भगवंताचं भजन करतो, यामध्ये विशेष नाही. मायबाप, या स्वराज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, माझ्या राजाकडे भजनाला वेळ नव्हता तर राजाने तलवारीला नावं दिली. एका तलवारीचं नाव जगदंबा, एका तलवारीचं नाव भवानी, एका तलवारीचं नाव तुळजा. ऐका माझ्या दादांनो, माझ्या ताईंनो, वारकरी संप्रदायावर एकनिष्ठता ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी भजनाला सोडलं नाही. एका शाहिराने गोड वर्णन केलं, धन्य असेल जिजाऊची फूस की त्या उदरी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ऐका माझ्या ताईंनो, ऐका माझ्या दादांनो, शाहीर एवढं गोड वर्णन करतो ना की छत्रपती शिवाजी महाराज
तुमच्या जिजाऊच्या पोटी जन्माला आले. खरं तर स्वराज्य निर्माण करण्याकरता माझ्या राजाचा अवतार झाला. किंमत केली दुधाची तुझ्या आई जागा. झाला महाराष्ट्राचा राजा तरी प्रत्येक हिंदूच्या अंगावर काटा उभा राहतो. का कर्तृत्व तसं आहे. मंडळी लक्षपूर्वक ऐका. 395 वर्ष झाले तरी आजही छत्रपती शिवाजी महाराजांची टिकून आहे कीर्ती. 18 पगड जाती त्या राजाची प्रेमाने करतात आरती. नुसतं राजांच्या पुतळ्याकडे पाहिलं तरी अंगात येते
असा राजा महाराष्ट्रात जन्माला आला, पावन झाली महाराष्ट्राची धरती. अरे जंगलातील एक नंबर लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. जंगलातील एक नंबर लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. ज्याने लावली मुघलांची वाट त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात. तसं आहे ना माझ्या राजांचं. म्हणून ताईंनो, वेळ नव्हता माझा राजाकडे तरी भजन केलं. एक वाक्य बोलू, त्या राजाने आपल्याकरता फार कष्ट केलेत बघा, आणि त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. कष्ट केले माझ्या राजाने, जाती जातीत वाटून करे. कष्ट केलेत माझ्या राजाने, जाती जातीत वाटून करे. दिले स्वराजया रयतेला, याची जाण जरा राहू द्या रे. या वारकरी संप्रदायावर आपल्यावर ज्यांनी करुणा केली, जातीभेद नष्ट करून प्रत्येकाला स्वराज्य मिळवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची जाणीव आपल्याला असली पाहिजे दादा. आपण भाग्यवान आहे, अशा कुळात आपला जन्म आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपला जन्म आहे. संभाजी राजांच्या महाराष्ट्रात आपला जन्म आहे. दादांनो, कोणाला म्हणतात संभाजी महाराज? पुरंदर जन्मलेला धुरंधर म्हणजे संभाजी महाराज. वयाच्या पहिल्या वर्षी आई विना पोरकुबाळ म्हणजे संभाजी महाराज. वयाच्या 9व्या वर्षी दिल्ली आणि आग्रा येथे पराक्रम गाजवणारा त्या मराठ्यांचा प्रतिपाळ म्हणजे संभाजी महाराज. वयाच्या 12व्या वर्षी रायप्पा नावाच्या मित्राला भर दरबार सन्मान मिळवून देणारा मैत्रीचा सुकाळ म्हणजे संभाजी महाराज. वयाच्या 19व्या वर्षी माझ्या तुकोबरांच्या पालखीला आश्रय देणारा मराठ्यांचा टाळ म्हणजे संभाजी महाराज. आणि वयाच्या 32व्या वर्षी मरणाला सामोरे जाणारा औरंग्याचा काळ म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. जाणीव असली पाहिजे दादा. काही विचार असतील शिवाजी राजांचे, छत्रपतींचे विचार पाहिले तर आज प्रत्येक तरुणाने ते विचार अंतःकरणात घ्यावे असं वाटतं बघा. मी बोलणार आहे शेवटी, पण अभंगाकडे आपल्याला वळायचंय. ऐका, महाराज म्हणले हाच नाही माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. मग याच्याकरता काय केलं? घर रेगे झाले पट्टराणी वडे, वरिले सावळे परब्रह्म. महाराज, देव भेटल्यानंतर फायदा काय होतो? महाराज म्हणले अंतःकरणातली बहिचिंता निघून जाते.